दंडवत हो. श्रुतीस्थळ निरूपणाच्या सत्रामध्ये 59 पासून त्याच्या स्मृती आपण श्रवण करणार आहोत. रामदेवा अटनी निर्गमनी शारीरोष्णा उष्णतानुवादू. रामदेवा अटनी निर्गमनी म्हणजे अटनाला रामदेव निघालेले आहेत आणि त्यांचं शरीर उष्णता अनुवादू म्हणजे शरीर त्यांचं उष्ण आहे, ताप आलेला आहे त्यांना. त्यांच्या संदर्भामध्ये आपण आधीची स्मृती बघितलेली आहे की त्यांनी जो परिच्छेद केला त्या परिच्छेद केल्यानुसार त्यांचं कडक आचरण जे आहे ते सुरू आहे आणि भटोबासांचं देखील ते त्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपला परिच्छेद भटोबासांनी सांगून सुद्धा ते मोडत नाहीत. आणि आता ते जेव्हा आटनाला निघालेले आहेत तेव्हा मग एकुदिसी रामदेवी भटोबासा ते म्हणितले. एक दिवशी रामदेव भटोबासांना म्हणतात, भटो मी आटनासी जाईन. म्हणजे हे विचारलेलं नाही आहे, म्हटलेलं आहे. मी आटनाला जाऊ का असं नाहीये, मी आटनाला जाईन, जातो आहे. भटोबासी म्हटले हो का जाये. आणि त्याच्यामध्ये परवानगी पण अपेक्षित आहे. भटोबास म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही. मग ते निघाले आणि मग ते निघालेले आहेत. भटोबासी निघता क्षेमदी धले. निघताना भटोबासांनी त्यांना गळा भेट दिलेली आहे. तवतयाचे अंग ऊन लागले आणि त्यांचं अंग जे आहे ते एकदम तापलेलं आहे, म्हणजे त्यांना ताप आलेला आहे. भटोबासी म्हणतले, रामा तुझे अंग ऊन आहे का, तुझ्या अंगात तर ताप आहे. हो भटो, ते म्हणाले हो, म्हणजे त्यांना देखील ते माहिती आहे. म्हणूनची जातो आणि म्हणूनच मी चाललेलो आहे. का बरं, कारण की तापामध्ये जर का काही देह जात असेल वगैरे तर ते तापाने तर एरवी जाणारच आहे. तर त्यापेक्षा तापात असताना जर का आचरण करत करत म्हणजे मुळामध्ये काय होतं की आपल्याला तो वचन आहे, अशक्तासी विधी नाही. म्हणजे आपण थोडं पण अशक्त झालो की सगळे विधी बंद करून टाकतो आपण. मुळामध्ये म्हणजे अशक्त कोण आणि कुठले विधी नाहीत, आणि अशक्ताला पण विधी आहे. विधी नाही म्हणजे त्याला ज्या पद्धतीचा अशक्तपण आहे तर त्या संबंधित विधी नाहीत, बाकीचे विधी तर आहेच आहे. जसं स्मरण विधी जो आहे हा प्रत्येक अशक्तासाठी विधी आहेच. असं नाही की ताप आला म्हणून स्मरण बंद, तब्येत खराब म्हणून स्मरण बंद, थकलो म्हणून स्मरण बंद. स्मरण विधान बंद नाही, स्मरण हे चालूच राहणार. अशक्तासी विधी नाही म्हणजे त्या ठिकाणी एखादं शारीर कष्टाचं एखादं सेवादास्य आहे तर मग त्याला त्या पद्धतीचं ते जमणार नाही समजा. म्हणून तत्संबंधित तो एक स्वामींनी काय केलेला आहे, एक रेष तिथे मारलेली आहे की अशक्त असेल तर त्यांना विशिष्ट विधी नसणार. आणि विशिष्ट विधी जे आहेत ते प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. म्हणजे शेवटचा श्वास घेणाऱ्या व्यक्तीसाठी पण काय सांगितलं, अंतकालेच म्हणजे शेवटच्या टप्प्यातही आहे. आता मृत्यूपेक्षा वेगळा आजार काही मोठा असेल का, पण त्यावेळेला पण नामस्मरण हे चालूच राहणार आहे. आणि सोबत तुमचं प्रकृती कशी आहे, अशक्तपणा कसा आहे, काय आहे, त्या अनुरूप तुम्हाला जेवढं जमेल तेवढी सेवा करायची. आणि जी नाही जमणार ती सेवा सोडून द्यायची आहे. ती झालीच पाहिजे, केलीच पाहिजे असं नाही. अशक्तता आहे तर आटन थोडं बंद ठेवलं तरी काही हरकत नाही. नाही मी रोज आटनाला जाणारच, गावोनी गावा जावे, नाही मग त्यावेळेला थोडंसं तारतम्य श्रुतदृष्ट चुकवावे इत्यादी सगळं असं
लक्षात घेऊन आपला विधी करावा. अप्रयत्न देखील होता कामा नये. म्हणजे अशक्त आहे शरीर आणि त्याच्यात आपण आटनाला गेलो, पायी चाललो, तर कसं आहे की कमीत कमी एका गावावरून दुसऱ्या गावाला जायला कमीत कमी 5 किलोमीटरचं अंतर, कमीत कमी बरं का, असं एवढं असतं. मग तेवढं चालल्यानंतर शरीर काय होईल, अजून अशक्त होईल. प्रकृती आहे ती, आणि ती अजून अशक्त झाली तर धर्म आचरण्यासाठी अजून आपण दक्षता जी वाढली पाहिजे ती न वाढता अदक्ष आपण होऊ. म्हणून ते देखील तारतम्य त्याच्यामध्ये बाळगायचं. परमेश्वरीय सहाय्य काय आहे ते पण लक्षात घ्यायचं. सहाय्य आहे की नाही आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. ईश्वराचा हेत काय आहेत, आपण जावं की न जावं हे हेतू सुद्धा तपासला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि म्हणून सांगतात की म्हणूनची जातो म्हणूनच जातो. इथे तापात मरण्यापेक्षा आटनादी क्रमे जर का मी मेलो किंवा विजनादी क्रमे जर का मी मेलो तर बरं होऊन जाईल. भटोबासी म्हटले, रामा जोगिया जंगमाचे मरे ते तेची काढेती, तैसे मुंगियाचे मढे ते मुंगीची काढावे किंगा. जसं इथं हा एक वाक्प्रचार आहे आणि सत्य घटना देखील आहे की एखादी मुंगी मेली तर तिला न्यायला कोण येतं, त्या मुंग्याच येतात. त्यांच्याकडे काय ॲम्ब्युलन्स वगैरे काही नसते, पण ते येतात सगळे आणि ते मढ तिचं जे आहे अंत्ययात्रेला असं ते घेऊन जातात ते वगैरे. आणि एवढंच काय, मुंग्यांची सुविधा सोय अशी आहे, ती अशी चांगल्या प्रकारे सेवा देतात की कुणीही जरी मेलं छोटं कीट पाखरू तर त्यांना पण ते घेऊन जातात, नुसत्या मुंगीलाच नेत नाही. तर ते भटोबासांनी ते सांगितलं, कारण भटोबास काय आहेत, गुरुकुळाचे प्रमुख आहेत. त्या गुरुकुळामध्ये जे पण आहेत त्यांचं व्यवस्थापन व्यवस्थित झालं पाहिजे. आणि आपल्याकडनं कुठल्या प्रकारे कुणाला म्हणजे काही सुविधा पोहोचवण्याच्या माध्यमातून आपण कुठे कमी पडलो नाही पाहिजे. म्हणजे एकंदरीत सोप्या शब्दात सांगायचं तर जी गुरु असतात, अधिकरण असतात, त्यांना पूर्ण मार्गाची काळजी त्याच्यामध्ये असते. म्हणजे प्रत्येकाचं काय आहे, कोण अशक्त आहे का, कोणी कुठल्या सेवेमध्ये आहेत का, ते आलेत का वगैरे वगैरे, किंवा मार्गातल्या कुठल्या कुठल्या काय काय सेवा आहेत, सगळं ते अधिकरण बसल्या ठिकाणी. म्हणजे अधिकरण होणं म्हणजे काय नुसतंच मान सन्मान घेणं नसतं, तिथे सगळंच आहे. शास्त्र सांगणं, धर्माला आधार देणं, त्यांच्याकडनं अध्ययन करून घेणं, कोण स्मरण करतंय कोण नाही करतं. म्हणजे जुन्या काळामध्ये असं होतच ते की सकाळी 3ला उठवायचे म्हणजे उठवायचे. तिथला तो अलाराम म्हणजे काय होतं, गाठी हा अलाराम असायचा. उठलं नाही की ती मोठी गाठी अशी मारली आहे की माणूस उठूनच बसणार एकदम. म्हणजे इत्यादी प्रकारे सगळे कष्ट अधिकरणांना घ्यावे लागतात. आणि जिथे आहेत ते तिथून अख्ख्या आश्रमाची बातमी त्यांना लक्षात ठेवावी लागते. कुठे काय घडतंय, कोण काय बोललं, कोण काय करतंय, कुठे काय सेवा चालू आहे, हे सगळं लक्ष ठेवणं हे त्यांचं कार्य आहे. आणि म्हणून भट्टोबासांना असं वाटतं, एक काळजी वजा आहे की यांना ताप आहे. आणि रामदेव कसे आहेत, धाकुटीयेची दशेचे आहेत, म्हणजे कमी वयाचे आहेत. त्याच्यामुळे हे लक्षात घ्यायचं की आपण आत्ता समजा आचार प्रकरण घोकायला लागलो, अस्थिपरी जर का अभ्यासाला लागलो, तर आपल्याला वय देखील आपलं कमी आहे. कशाचं, देहाचं वय कमी आहे आणि विचारांचं पण वय कमी असतं आपलं. मग त्यावेळेला असं वाटतं की काय करू आणि काय नाही. असं वाटतं की हा हे आचार एकदम कडक पाळायचा वगैरे, पण त्याच्यामध्ये आपण आपला अधिकार लक्षात घेतला पाहिजे, आपले प्रकृती लक्षात घेतली पाहिजे. सगळ्या गोष्टी बघून तो भाग आपल्याला करायचा. म्हणून ज्ञात विरक्ताचा संघ का सांगितला, त्यासाठीच सांगितलं की तुमच्या मनाने नाही चालणार, की वचनात सांगितलं तसंच्या तसं लगेच आपण आचरायचं म्हटलं तर तसं नाही चालणार. त्यासाठी तुम्हाला त्या ज्ञात विरक्ताच्या मार्गदर्शनाखालीच आपल्याला आचरण करावं लागणार आहे. कधी कधी आपली प्रकृती वेगळी आहे.
समजा कोणीतरी गोड सोडलं आणि त्याच्यात साखर आधीच कमी असेल तर काय होईल? आटनादीक्रमे चालताना ती साखर अजून खाली येऊन जाईल, तो चक्कर येऊन पडू शकतो. त्याची प्रकृती कशी आहे, काय आहे, हे सगळं बघावं लागणार आहे. आणि मगच म्हणजे इत्यादी मायपोट असावं लागतं आधी करणं. आधी करणं पुरुष जरी असले तरी ते काय आहेत, मायपोट आईसारखं त्या पूर्ण मार्ग कुळाला ते सांभाळत असतात. आणि म्हणून रामदेव जे आहेत ते कमी वयाचे आहेत, कमी अनुभवाचे आहेत. त्यांना असं वाटतं की एकदम टोकाचा आचार करावा, पण टोकाचाच आचार करावा, पण तो कसा बरोबर पद्धतशीर श्रुतदृष्ट चुकवून वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये साधल्या पाहिजेत. आपण एखाद्या वेळेस काय करू, अशक्तपणामध्ये एखादा विधी करून जाऊ, परंतु नंतर अजून शरीर अक्षम झाल्यानंतर मग काही स्मरण साधलं पाहिजे वगैरे त्या गोष्टी साधल्या जाणार नाहीत. म्हणून थोडा तोही भाग, थोडा हा पण भाग, असं सगळं बघायचं असतं. आणि म्हणून ते म्हणतात की भट्टोबास की जोगिया जंगमाचे मरे ते तेची काढती. म्हणजे जोगी जंगम म्हणजे अन्य संन्यासी ते जे आहेत त्यांचं जर का कोणी मेलं तर ते त्यांचा अंत्यविधी कोणाला करावा लागतो? संन्याशांनाच करावा लागतो. संन्याशी जर का गेले तर संन्याशांनाच त्यांचा अंत्यविधी करावा लागतो. म्हणजे तुमचं काही बरं वाईट झालं तर त्याचं लक्ष आम्हालाच द्यावं लागणार आहे. जसं मुंग्यांचं मड मुंग्या काढतात तशा पद्धतीने मला तुमच्याकडे किंवा सगळ्या मार्गाला त्यांची काळजी असणार आहे ना. एखादा व्यक्ती तापात तर निघून जाईल, परंतु त्याची काळजी कोणाला असणार आहे? समस्त मार्गाला त्यांची काळजी ही असणार आहे. आणि त्याच्यामुळे सर्वजणच थोडंसं म्हणजे किती काही झालं तरी आपल्यातला एक अशक्त व्यक्ती जर का कुठे सेवेला गेलाय, आटनाला गेलेला आहे, तर त्याची काळजी सर्वजण करणार आहेत. हातामध्ये आपण नुसती गाठी जरी घेऊन बसलो, स्मरण करत असलो, तर स्वाभाविकपणे लोक म्हणतात नाही ते स्मरण करणारे व्यक्ती आहे बरं का, किंवा ते नेहमी शांत व्यक्ती आहेत बरं का, ते त्यांना असं काही बोलू नका. म्हणजे आपल्या गुणावरून आपोआपच आपल्याला लोकांकडनं आणि आपल्या गुरुनिमित्तांकडनं, अधिकरणांकडनं आपल्याला ते चिंतन मिळत असतं. तसं रामदेव जे आहेत ते त्यांच्या कार्यावरून भट्टोबासांनी त्यांचं चिंतन आधीच केलेलं आहे की ज्या पायाने हा आचार करायला निघाले ते पाय मी त्यांचे का मोडू, म्हणजे ते जे करता आहेत ते योग्यच करत आहेत असं कुठेतरी भट्टोबासांनी त्यांच्याविषयी चिंतन केलेलं आहे. आणि म्हणून इथे ते म्हणतात की जोगिया जंगमाचे मरे ते तेची काढती, म्हणजे त्यांनाच त्यांची काळजी करावी लागणार आहे. तव रामदेवी म्हणितले भटो तुम्ही म्हणता ते करू, की गोसावी म्हणितले असे ते करू. हे वाक्य स्मृतीस्थळातलं एक वेगळं वाक्य आहे. हे लक्षात घ्यायचं की आम्हाला लोक विचारतात की बाबा तुम्ही आले की असं सांगता दिवे लावू नका, दुसरे आले की सांगतात दिवे लावा. आम्ही काय करायचं? काय करायचं? सोपं उत्तर आहे एकदम. मी तर सांगतो आमच्यासारख्या बाबांचं ऐकण्यापेक्षा बाईसांचे बाबा काय सांगतात हे वाक्य मी खूप वर्षापासून म्हणत आलेलो आहे की एकदम सोपं आहे. धर्म आचरणं म्हणजे कन्फ्युजन नाही, संदेह नाही. इथे स्वामींनी सांगितलं की ब्रह्मविद्येमध्ये संदेह नाही आहे, पर्याय नाही आहे. एकच गोष्ट आहे की तुम्ही म्हटले की कितव्या नामाचं स्मरण करायचं, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये पर्याय म्हणजे पर्याय 5 जरी असले तरी निश्चिती काय आहे? 5वे ते निरंतर. कोणी काय सांगितलं, कोणी काय सांगितलं. एकाने तर म्हटलं की मी पहिल्या नामाचं स्मरण करतो. मग का? म्हणे माझ्याकडे द्रव्य कमी आहे. तर मला एकाने सांगितलं की पहिले अवतार श्रीमंत अवतार आहेत आणि चक्रधर स्वामी आहे ते सोडून आलेले आहेत. मग ते 5व्या नामाचं केलं की पैसे जातात म्हणे, आणि पहिल्या नामाचं केलं की मग पैसे येतात. म्हटलं किती आले? म्हणजे आता हे काय काय सांगणारे लोक आपल्या पंथामध्ये आहेत. रामदेव काय म्हणतात, तुम्ही म्हटले ते करू. हे कोणाला म्हणतात? ते आपल्यासारख्याला नाही म्हणत, भट्टोबासांना म्हणतात. तुम्ही म्हणतात ते करू की स्वामी म्हणतात ते करू? आपण असलं तर म्हटलं असं माझंच ऐका, मी पण काय देवाचंच सांगतो, मी काय वेगळं थोडी सांगतो. पण खरोखर आपण देवाचं सांगतो लोकांना, पण देवानी सांगितलेलं सांगतो का?
आपण नुसतं देवाचं सांगतो, हे करा ते करा, देवासाठी अमकं करा, देवासाठी तमकं करा, पण देवानी सांगितलेलं आपण सांगत नाही. आपण आपल्या मनाचं, ते कुणीतरी सांगितलेलं आपण ते करत असतो. आणि म्हणून हे वाक्य माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, की ते भटोबासांना म्हणतात की भटो, तुम्ही म्हणता ते करू की गोसावी म्हणितले असे ते करू. पंथ आचरताना मी तुम्हाला कुठला विधी सांगतो आहे, तर तो विधी तुम्ही तपासून बघा. मी जर का म्हटलं स्मरण करा, 12 महिने स्मरण करा, तर तो विधी तपासून बघा, देवानी कुठे सांगितलंय का? हा, निरंतर परमेश्वरा ते आठवावे, निरंतर परमेश्वराचा विरहो भावावा, आणि 5वे ते निरंतर सांगितलेलं आहे. याची प्रमाणं मिळाली आपल्याला. दंडवत घालण्याला प्रमाण मिळालं, तुम्हा साष्टांग लाभे, स्वामींनी सांगितलं. कोणाला सांगितलं? चांगदेव भटांना सांगितलेलं आहे रुद्रपुरी प्रयाण करताना. म्हणजे हे काही वचनांची प्रमाणं त्याला मिळतात. सेवादास्याला लीळाचरित्रात भरपूर प्रमाण आहेत. स्वामींनी ते करून घेतलेले सेवादास्य वगैरे, म्हणजे अशी प्रमाणं आहेत त्या गोष्टीला. आणि काही गोष्टी अशा पंथात आहेत ज्याला कुठलंच प्रमाण नाही आहे, मग ते आपण केलं जरी तरी ते लेखी लागतं की नाही लागतं. कारण की इथे आचार्य भट्टोबास देखील जे स्वामींनी सांगितलं तेवढंच का करतात बरं? स्वतःच्या मनाने 3री आसू का नाही घेऊन आले? किती आसू आणल्या त्यांनी? 2च का घेतल्या? स्वामींनी 2च सांगितलं तर 2च. म्हणजे काही बाबतींमध्ये आचार्य, आता स्वामींनी अष्टप्रहर सांगितलं स्मरण, तर भट्टोबास तेवढंच्या तेवढं अष्टप्रहर स्मरण करतात. म्हणजे तिथे सुद्धा भट्टोबास कमी पडले नाहीत. जेवढं देवानी सांगितलं तेवढं 24 तास 12 महिने आणि मरेपर्यंत जे स्मरण आहे ते भट्टोबासांनी केलेलं आहे. परंतु श्रेय कोणाला देतात? महादाईसाला म्हणतात की शेवटपर्यंत देव तो तुवाची आठवला. म्हणजे आपला विधी आपल्याला छोटाच वाटला पाहिजे समोरच्या विधीच्या समोर. भट्टोबासांना कदाचित असं वाटत असेल, जसा जो प्रश्न माईमभट्टांना पडला तोच प्रश्न भट्टोबासांना पडला असेल, की महादाईसांच्या बाबतीत किंवा माहीमभट्टांच्या बाबतीत हे जमून जुळून आलंय बरं का. शेवटपर्यंत ते देव आठवतात, पण मला जमेल की नाही जमेल. शेवटी जीव स्वरूप आहे, काय सांगतं काय होतं काय नाही. जीव कुठल्याही वेळेला कुठलाही दोष त्याच्याकडनं घडू शकतो. स्वामींनी छर्दोबासांना जाऊन विचारण्याची काही आवश्यकता होती का? आऊसांना पाठवून त्यांची चौकशी करा, कोण आहेत काय आहेत, ही विचारण्याची देवाला काहीच आवश्यकता नव्हती. पण देवानी तिथे सन्निधानी असलेल्या भक्तांना दाखवून दिलं की हे पण तुमच्यासारखे सन्निधानी होते, विद्वान होते, आचारनिष्ठ होते, सगळं होतं, पण आज परिस्थिती ही आहे. म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्हाला पण ही लीळा आमच्यापर्यंत का पोहोचली, छर्दोबाचा उल्लेख आमच्यापर्यंत का आला, की तेच सांगण्यासाठी की बाबा येतुली घृणा जिंतूनही ते विकार मात्र ते जिंकू शकले नाहीत. हे लक्षात घ्या. हिंसा जिंकू शकले नाहीत, विकल्प जिंकू शकले नाहीत, जे विकल्पालाही गेलेच ते शेवटी. म्हणजे इत्यादी प्रकारे ह्याचा दाखला आम्हाला देण्यासाठी आहे की ईश्वराचं सोडून चरदितांना भोजन करी हे उत्तमच आहे. विकल्प शून्य झालेले आहेत ते. कुठला विकल्प शून्य झाले? विचिकिच्छारूप विकल्प शून्य झाले. परंतु देवानी न सांगितलेल्या स्तरापर्यंत गेले. विहित याच्यामध्ये तो आचार नाहीये. स्वामी सांगतात भिक्षा मागून खा, आणि भिक्षा नाही भेटली तर उपाशी राहा, ना तरी खुंट गिळीजे, गप बसा. परंतु इतर मग उपाय नाही. किंवा मग त्या ठिकाणी तुमच्या शोक्तीने ते पदार्थ खाता येणार नाहीत, की देवतेच्या समोर कुठे नैवेद्य ठेवलाय तो खावा, तर नाही. उपाशी राहा त्या दिवशी, पण ते नैवेद्य खायचा नाही. तुमच्यासाठी ते विषासारखं आहे. म्हणून हे छर्दितांना भोजन त्यांच्यासाठी विषासारखं झालं का? कारण ते ईश्वराने म्हणितलेलं नव्हतं. आणि ईश्वराने म्हणितलेलं असतं तर योग्यता झाली असती त्यांची. आणि म्हणून दोष घडत गेला, दोष घडत गेला. आणि अशा पद्धतीने हे वाक्य महत्वाचं आहे की गोसाव्यांनी जे सांगितलं, स्वामींनी जे सांगितलं ते करू ना. भट्टोबास म्हणतात गोसावी म्हणितले तेची करी. भट्टोबास नाही म्हणाले की मी सांगतो ते ऐक, मी तुझा गुरु आहे, तुला जास्त कळतं की मला जास्त कळतं. हे वाक्य नाहीत भट्टोबासांच्या मुखी. कारण की भट्टोबासांनाही काय माहिती आहे
की देवानी सांगितलेलं आहे तेच आम्हाला करायचं आहे. बाकीच्या गोष्टी करून आपला वेळ, आपला पैसा, आपले पदार्थ वाया का घालवायचे? आपला पदार्थ अशाच पद्धतीचं आपलं आचरण असलं पाहिजे की आपला पदार्थ जेव्हा दिला जाईल, तो दोषयुक्त व्यक्तीकडे जरी दिला, तो गुणयुक्त व्यक्तीकडे बरोबर पोहोचल्या जाईल. आपला द्रव्य जे आहे ते गुणयुक्त व्यक्तीपर्यंत जाईल. दोष युक्त व्यक्तीकडे परमेश्वरच जाऊ देणार नाही आणि आपल्याला देखील दोषाकडे जाऊ देणार नाहीत. आपण कुठे विकल्पजनित ठिकाणी जात असू तर तिकडे देव जाऊच देणार नाही आपल्याला. आपल्याला काहीच करायचं नाही. आपल्याला फक्त देवानी म्हणितलेलं करायचं आहे. विधी निषेध आपल्याला पाळायचे आहेत. बरोबर परमेश्वर सर्व सहाय्य त्यामध्ये करत असतात. आणि म्हणून भटोबास म्हणतात की गोसावी म्हटले तेची करी आणि तेणे माते उद्धरसी त्याने माते उद्धरसी. म्हणजे तू जर का शेवटपर्यंत हेच आचरण केलं तर निमित्त जर का भटोबास आहेत तर त्याचं काहीतरी श्रेय भट्टोबासांना मिळेल. इथे आमच्या 14 प्रेमोपायांमध्ये धर्माधर दीजे हे सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही एखाद्याच्या धर्माला आधार देऊन त्याला शेवटपर्यंत धर्मामध्येच ठेवलं, अधर्म त्याला आचरता आला नाही पाहिजे अशा प्रकारचं वातावरण आपण ठेवलं आणि तो जर का शेवट त्यांनी अनुसरणाने आपला जन्म जर का क्षेपला तर आपल्याला प्रेमोपाय त्याच्यातनं मिळू शकतो बरं का. म्हणजे त्यामध्ये धर्माधर दीजे, एखाद्याला उपदेश द्यायला निमित्त होणं चांगलंच आहे, पण त्याच्याने प्रेमोपाय होणार नाही. एखाद्याला अनुसरणाला निमित्त होणं हा सुद्धा प्रेमोपायासारखाच आहे, परंतु त्याच्याने प्रेमोपाय होणार नाही. तो शेवट निर्दोष अनुसरण आयुष्य त्यांनी जगलं पाहिजे आणि देवाचं नाव घेता घेताच तो जर का सरला तर त्याचं अनुसरण हे लेखी लागलं आणि त्याचं अनुसरण लेखी लागलं की इथे आपल्याला त्याचं श्रेय काहीतरी जे देणार आहेत परमेश्वर ते देतील. आपण फक्त निमित्त झालो, त्याला वाचून त्यांनी काही गोष्टी जोडलेल्या आहेतच, पण आपल्याला त्यांच्या अनुसरणाला देव निमित्त करतात आणि आपला विधी परमेश्वर वाढवत असतात. आणि म्हणून उद्या जर का रामदेव हे निर्दोषपणे त्यांनी देह क्षेपला तर माते उद्धरसी म्हणजे माझी सुद्धा देवाला प्रसन्नता अजून परमेश्वराची माझ्याविषयी वाढेल. येतोलेनी रामदेव निघाले. आणि रामदेव जे आहेत ते एवढं बोलून संवाद त्यांचा आणि भटोबासांचा झाला आणि ते निघालेले आहेत. या स्मृतीमध्ये भट्टोबासांनी त्यांना का जाऊ दिला असेल ताप असताना देखील? कारण की याचा पूर्व अनुभव भट्टोबासांना स्वतःला देखील आहे, है ना. आपण त्या ह्याच्यातनं गेलेलो असू तर आपल्याला त्या सेवेचा अनुभव असतो, विधीचा अनुभव असतो. भट्टोबास सुद्धा भर तापामध्ये स्वामी पाठवतात आणि ते सुद्धा जातात. स्वामींसाठी त्यांना ताप नाही आणि त्यांना स्वतःसाठी पण असं वाटतं की स्वामींची आज्ञा म्हणजे मला ताप नाहीये. म्हणजे असं दोघांचं करार झालेलं आहे, देवाचा आणि त्यांचा. आणि त्या तापामध्ये ते गेलेले आहेत हे त्यांनाही माहिती आहे की आपण किती अशक्त आहोत, काय आहोत, आपल्याला काय जमणार आहे आणि काय जमणार नाहीये. त्यांनी सांगितलं, तुम्ही हे सांगितलं पण कशाचं काय घ्यायचंय मला काही लक्षात राहत नाही. स्वामी म्हणतात की तुम्हाला आठवणार नाही असं काहीच नाही, सगळं तुम्हाला आठवणार आहे. आणि त्या तापामध्ये त्यांनी ती सेवा केली आणि पुढे काय झालं, निम्म्या रस्त्यातही गेले नाही तर त्यांचा ताप गेलेला आहे, भूक लागलेली आहे. म्हणजे परमेश्वर सहाय्य झालं. का झालं? कारण की परमेश्वराने म्हणितलेलं केलं म्हणून. जर का ते म्हणाले असते की मला ताप आहे, अजून 8 दिवस 4 दिवस ताप राहिला असता, तो गेला नसता. तो ताप जाण्यामागचं कारण की अल्प काळामध्ये सन्निधानामध्ये तोकडेनी काळे तोकडेनी व्यापारे बहुत कर्मांचा नाश होतो आणि असन्निधानी जे तुला कर्म केलं, जे तुली सेवा केली ते तुलाच कर्माचा नाश होईल किंवा त्याच्याही पेक्षा कमी होईल. आणि म्हणून सन्निधान आहे, ईश्वराचा विशेष मनोधर्म आहे. आणि एवढ्या तापामध्ये कुठल्याही हू न करता लगेच हो म्हटले म्हणजे इथे परमेश्वराच्या त्या प्रवृत्तीला एकदम
का म्हणजे प्रसन्न करणारे ते ठरलेले आहेत परमेश्वराच्या. आणि म्हणून इथे परमेश्वराचा विशेष मनोधर्म आहे आणि त्याच्यामुळे तो अनुभव वटोबासांना आहे की परमेश्वराचं साह्य वर्ततं, परंतु आचार्यांच्या त्या क्रियेचा भाग वेगळा आहे. तिथे स्वतः स्वामी ताप असून सुद्धा त्यांना ते पाठवता आहेत, म्हणजे ईश्वराचा मनोधर्म त्याच्यात वेगळा आहे. पण इथे मात्र हे स्वतःहून निघालेले आहेत, पण यांचाही मनोधर्म चांगला आहे, योग्यच आहे. आजारपणामध्ये कुठेतरी मरायचंच आहे ना. असं जर का निष्क्रिय विधी न करता जर का आपण मेलो, म्हणजे त्याच्यापेक्षा विधी करत करत जर का आपण सरलो, तर कुठेतरी ते योग्य राहणार आहे आणि म्हणून ते गेलेले आहेत. पुढची स्मृती येते 60 क्रमांकाची. पंडित केशोबासा ते सवे पाठवणे. पंडित बास दामोदर पंडित आणि केशोबास केशवराज व्यास यांना त्यांच्या सोबत पाठवलेलं आहे. रामदेव निघालेले आहेत. तेवेळी ते अशी ज्वरू आला होता. ते जेव्हा निघाले तेव्हा त्यांना ताप होता. भटोबासी केशोबासा पंडित बासा ते म्हणितले. आणि मग ते निघाल्यानंतर पंडितबास आणि केशोबासांना ते म्हणतात, तुम्ही या ते दृष्टीची आळवी राखा. तुम्ही पण यांच्या मागे मागेच जा, परंतु सोबत राहू नका, त्यांच्या सोबत चालायचं नाही. त्यांना दृष्टीची आळवी म्हणजे अशक्तपणामुळे कुठे काही पडले झडले काय झालं, म्हणजे कुणाला काय साह्य होतं की नाही होतं हे आपण सांगू शकत नाही. म्हणून ती काळजीच देखील भट्टोबासाने श्रुतदृष्ट्या चुकवायचं, क्रिया करणाऱ्याने पण चुकवायचं आहे. आणि आपण देखील लक्षात ठेवायचं की त्यांना जर का ज्वर आहे, तर काही अशक्तपणामुळे काही कुठे काय झालं तर आपण देखील ते लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्यालाही श्रुत झालेलं आहे आणि दृष्ट पण आहे की यांना ज्वर आहे, म्हणून ती काळजी भट्टोबासांना घ्यायची आहे. परंतु कसं करा, दृष्टीची आळवी म्हणजे तुम्हाला ते डोळ्याला दिसले पाहिजे तेवढं अंतर ठेवा. तुमच्या डोळ्यापासून ते दूर होता कामा नये. ते चालत आहेत की ते बसले आहेत की ते चक्कर येऊन पडलेले आहेत वगैरे, हे तुम्हाला दिसलं पाहिजे. एवढ्या टप्प्यामध्ये तुम्ही राहा. आणि बुद्धीची पथ्य करा म्हणजे तुमच्या कुशळतेने त्यांना काही पथ्याचे पदार्थ मिळवून द्या, कारण की ते असं घेणार नाहीत. कोणी दिलं नेऊन की बाबा तुम्ही अशक्त आहे म्हणून तुम्ही हे घ्या ते घ्या, तर ते खाणार नाहीत. मग तुम्ही तुमच्या कुशळतेने त्यांच्या भिक्षेमध्ये तो पदार्थ पोहोचवा जो त्यांना आता आवश्यक आहे त्या अशक्तपणामध्ये. तीही म्हटले हो का. मग मागिलाकडून तेही निघाले आणि मागिलाकडनं ते पण निघाले. ते रामदेवा ते टाकून आले, म्हणजे हे निघून काही अंतर वेळ झालेला आहे आणि हे रामदेवा ते टाकून आले म्हणजे त्यांच्यापर्यंत ते पोहोचले. म्हणजे आता ते त्यांना दिसले की हा हे चाललेले आहेत रामदेव. आणि मग केशोबास रामदेवा पुढे काही श्लोक वाखानी ती मुक्कामाच्या ठिकाणी म्हणा वगैरे एखाद्या ठिकाणी बसलेत, तर मग तिथे जवळ येऊन त्यांना काय करतात, श्लोक वाखान येते, काहीतरी श्लोक वगैरे बोलतात कुठला तरी. पंडित बास काही ध्रुवा चौपदी म्हणती. आणि पंडित बास हे स्वतः कवी होते, ते काही ओवी चौपदी असं ते म्हणतात. केशोबास पण कवी आहेत आणि ते काही ना काही जे काय आहे श्लोक म्हणा, त्यांचे जे काही पाठांतर आहेत ईश्वराच्या संबंधितच ते म्हणत आहेत. ते रामदेवा काहीची चित्ती न लगे, परंतु त्यांना ते काय ऐकू वाटत नव्हतं. ते जे काही श्लोक म्हटल्या जात आहेत ते मात्र त्यांना ते काय ऐकू वाटेना. मग भिक्षे जाती आणि भिक्षेला जाताना मागवणी पंडित केशोबास जाती. त्यांच्या मागे मागे ते कुठल्या भागात भिक्षा मागतायत हे बघण्यासाठी हे दोघही जातात. तया ते दृष्टी सुनी भिक्षा करीती. त्यांना दृष्टीच्या क्षेपात ठेवूनच हे पण भिक्षा करतात. कवणी सोपस्कर भिक्षा घेऊन ये. कुणी जर का चांगली भिक्षा घेऊन आले, चांगलं समजा तूप असेल किंवा काहीतरी मिष्टान्न असेल, ताजं एकदम गरम गरम असं काही जेवण असेल, तर मग ते काय करायचे, त्यांना ते म्हणायचे, हे भिक्षा एकला महात्मा येईल तयाचा पात्री घालावी. हे भिक्षा जी आहे हे अजून एक महात्मे येतील, ते जर का कदाचित तुमच्या घरी आले
तर ही भिक्षा त्यांना तुम्ही द्या, कारण ते अशक्त आहेत. म्हणून हे चांगले पदार्थ आहेत, तर चांगले पदार्थ तर साधक घेतच नाही, जे ताजं तर आहेच समजा, परंतु त्याच्यामध्ये तूप वगैरे असेल, तेलकट असेल वगैरे, तर मग ते त्यांना तुम्ही जे येतील त्यांना ते द्या, असं म्हणून ते सूचना द्यायचे. या परी का आपजोनी निरोप देती, अशा पद्धतीने, किंवा एखादं संभवाचं घर असेल तर त्या ठिकाणी पदार्थ मागून घ्यावा. नगरांत का पात्रांत, नगरांत झाले आणि पात्रांत नव्हेची तरी आपजविजे. शेवटच्या किंवा संभावनिकाच्या घरी तो पदार्थ मागून घ्यायचा, आणि जर का तिथेही नाही मिळाला तर खुंट गिळीजे, मग गप्प बसायचं. मग अशक्तासाठी मात्र आपण आपल्यासाठी नाही मागून घ्यायचं, की अहो पोळी तर वाढली, मग तूप वाढलंच नाही तुम्ही, तूप पण वाढत त्याच्यावर, म्हणजे कसं, तुपाशिवाय पोळी खाता येत नाही है ना. आपण मागवून घेत असतो. आणि नाथोबासांना काय सांगितलं स्वामींनी, पात्री पडिले भोजन, तुपाची वाट बघत बसू नका, जेवण सुरुवात करा. कधी कधी असं वाटतं बरं का, की ह्या पदार्थावर तूप असलं पाहिजे, मग त्याची चव वाढते, परंतु ते मागायचं का, म्हटलं नाही, मागायचं नाही. त्यांनी वाढलं तर घ्यावं, आणि ते पण आवश्यकता असेल तरच ते तूप घ्यावं. आपल्याला आवश्यकता नसेल तर ते घेऊ नये. प्रकृती अनुरूप वाटत असेल तर घ्यावं, नाहीतर ते मागायचं नाही. कारण की तेव्हा ती वेळ आठवते, आणि खरोखर त्या पदार्थावर ते तूप आवश्यक असतं, परंतु नाही, मागायचं नाही. त्यांनी वाढलं तर घ्यायचं, नाही तर स्वामींनी सांगितलेलं की जे आलं तसं सुरुवात करा. कधी समजा मीठ नसेल तर मीठ मागणं आता मी बंद केलेलं आहे, की मीठ मागायचं नाही, तूप मागायचं नाही, म्हणजे इत्यादी जे काही भाग आहे, जेवढं काही आपल्याला जमतं टाळायला, तेवढं तेवढं आपण टाळायचं. जे जसं आहे ते तसं ग्रहण करायचं. आणि म्हणजे हे सगळ्या लीळा आपल्याला का माहिती असाव्यात, किंवा वचनं का माहिती असावेत, की आपल्या दैनिक आचारामध्ये एक दिवस जरी आपण आचार केला तो तरी त्याचं गोमटा आहे. जर बाकीच्या दिवस नाही आपल्याला आठवलं वगैरे, पण एकदा जरी केला तरी असं करता करता हळूहळू बोटी बोटी ते आचार आपल्याला हळूहळू जमेल, आणि ती सवय आपल्याला लागेल. आणि मग आपजोनी निरोप देते, आवर्जून एखाद्या घरी निरोप द्यायचे, की तुमच्याकडे काही तूप वगैरे असेल तर यांना वाढा बर का. तर रामदेव तेथ येती, रामदेव येतात. आता घर न निवडीत भिक्षा आहे, कारण की त्या काळामध्ये एका विशिष्ट जे काही हे आहेत वर्ण जातीचे लोक आहेत, त्यांची घरं एकत्र असायची. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, की ते कुठल्याही प्रकारचा मांसाहार करत नाहीत याची निश्चिती असायची, आणि म्हणून घर न निवडीत भिक्षा केल्या जायची. आणि केशवबास आणि पंडित बासांनाही माहिती आहे, की घर न निवडत भिक्षा करत असताना कुठलं घर सोडायचं आहे. म्हणजे सगळं सरसकट सगळ्या घरी भिक्षा नाही मागायची. काही घरांच्या तिथे अंगणात जर का नपाळतच असेल, मग तिथे ती भिक्षा मागायची नाही. कुठे काहीतरी हिंसेचा भाग दिसत असेल तर तिथे ती भिक्षा मागायची नाही. जे कुठले घर सोडणार आहेत रामदेव हेही ह्यांना माहिती आहे, कुठल्या घरी मागणार आहेत भिक्षा तेही देखील त्यांना माहिती आहे. आणि म्हणून ते संभावनिकाच्या घरी वगैरे ते सांगून ठेवतात. आणि जेव्हा रामदेव त्या ठिकाणी येतात, ते तर उष्ण भात घाली ती, तिथे त्यांना आवर्जून गरम गरम भात वाढला जायचा, म्हणजे एकदम ताजा भात. येरी दिसी रामदेव तो गाव सांडिती, आणि त्यांच्या लक्षात यायचं हे कसं काय मिळालं बरं का भात आपल्याला, म्हणजे भेटलं म्हणजे काय साह्य झालं का. आपण म्हणतो ना, की आम्ही गेलो तिथे जी सोय झाली आमची खायची प्यायची वगैरे, देवाचं साह्य झालं. आता मुळामध्ये म्हणजे म्हणायचं असतं, परंतु हे लक्षात घ्यायचं की ते साह्य आहे की काय आहे, आपला अनधिकार आहे. आता स्थानाकडे गेलो आणि आपल्याला तूप रोटी सगळं खायला मिळालं, आणि मग आम्ही छानपैकी झोपलो बरं का तिकडे. आता सांगा, ते अन्न साह्याचं आहे की विना साह्याचं आहे. साह्याचं जर का अन्न असेल तर ते खाल्ल्यानंतर आपण झोपणार नाही. विना साह्याचं अन्न असेल तर 1 तासाच्या ऐवजी 2 तास झोपणार आपण, कारण 2 तास स्मरण नाही, देवाचे चिंतन नाही, आठवण नाही, असं ते होतं. पदार्थ उत्तमच असावेत, परंतु ते पदार्थ दोष निर्माण करणारे नसावेत. असा पदार्थ आपण अन्नदानामध्ये
उपयोगामध्ये आपल्याकडनं आला पाहिजे. आणि अशा पद्धतीने जेव्हा रामदेवांना कळतं की हा भात उगाच आलेला नाहीये, हा आयोजन करून आलेला आहे, या दोघांनी काहीतरी केलंय म्हणून हा भात आपल्या भिक्षेमध्ये आलेला आहे, म्हणून ते काय करायचे, दुसऱ्या दिवशी तो गाव सांडायचे, म्हणजे तो गाव सोडून द्यायचा, दुसऱ्या गावाला जायचं. आणि का गावा जाती तेथही पंडित केशोबास पथ्याचा उपाव करीती. तिथेही पंडित बास आणि केशोबास त्यांचं जे काही पथ्य आहे त्या पथ्याचा उपाय ते करतात. ते आटन भंगू नाही देती, परंतु आटन काही त्यांनी भंगू दिलं नाही, आटन काही थांबवलं नाही. ते जिथे जातात तिथे हे जातात आणि त्यांची जी काही सोय आहे ती सोय योग्य प्रकारे करतात. पुढची स्मृती घेऊया 61 क्रमांकाची. तथा केशव मयंकाद्या गमनी कहाळे कांड पतनानुवादू. मग ऐसा एकू दिसू अमृते मायंबा तयासी भेटी झाली. आणि मग अशा पद्धतीने पुढे काय झालं की अमृते मायंबा जे आहेत, जे अमृते कुळाचे प्रमुख असलेले, त्यांची आणि यांची भेटी झाली. तीही गोसाव्यांच्या अमोघा अमृत श्राव्या लीळा सांगितली. आणि त्यांनी काय केलं की गोसाव्यांच्या अमोघा, अमोघा म्हणजे जे ऐकल्याने आपलं कधीही नुकसान होत नाही, है ना. स्वामींच्या लीळा ऐकल्याने कधीही आपलं त्याच्यामध्ये भलंच आहे. ईश्वराची लीळा नुसती मनात आठवली तरी भलं आहे, त्याचं चिंतन केलं तरी ते भलं आहे, कुणाकडनं ते ऐकलं तरी भलंच आहे, नुसतं वाचून काढली लीळा तरी त्याच्यामध्ये आपलं भलंच आहे. अशा प्रकारच्या ह्या लीळा आणि अमृत श्राव्या लीळा म्हणजे ज्या लीळा ऐकताना खरोखर अमृत मिळाल्यासारखं वाटणार आहे, म्हणजे जीवविती शक्ती, अमृत कळा असे ते संचर आहे. म्हणजे अमृत कळा आपण तर बघितलं कासवीच्या दृष्टांतामध्ये, कुकडीच्या दृष्टांतामध्ये, आणि अजून कुठला दृष्टांत आहे, मासळीचा दृष्टांत आहे. त्याच्यामध्ये सांगितलं अमृत कळा असे ते संचर आहे. परंतु आम्हाला अमृत कळा कशातनं भेटणार आहे, आता आम्ही त्याचा तपास केला पाहिजे की आम्हाला स्वामींच्या स्मरणातनं ती अमृत कळा मिळणार आहे. त्याच्यानंतर आमच्या स्वामींच्या लीळा चिंतनातनं ती अमृत कळा मिळणार आहे. नित्यविधीतनं, निमित्तविधीतनं आम्हाला ती अमृत कळा मिळणार आहे. आणि लीळेतनं देखील, लीळा नुसती श्रवण जरी करत असाल त्यावेळेला आपल्या मनामध्ये दुसरा तिसरा कुठला विचार नसणार आहे. आणि त्यावेळेस स्वामींच्याच लीळा आणि स्वामींचं चिंतन, येथीच्या कथा वार्ता, हे यातनं देखील आपल्याला अमृत मिळतं. आपल्याला एरवी ते वालं जे अमृत आहे, विष अमृत मधलं अमृत, ते तर कधी काही भेटणार नाहीये की ते पिलं की आपण अमर होऊ आणि आपण काही मरणार नाही वगैरे. हे अमृत आपल्याला कोणी आणून जरी दिलं तरी ते प्यायचं नाही, कारण आपल्याला जगायचं आहे का, जगून करणार काय आहे. एक वेळ अशी येईल की असं होईल की एकदा मेलो असं तर बरं झालं असतं. असे वेळ पुढे येणार आहे, असे दिवस पुढे येणार आहेत, है ना. आत्ताच असे काही दिवस आपल्याला बघायला मिळतात, अशा काही घटना बघायला मिळतात की असं वाटतं की बाबा, मी तर म्हणतो की बरं आहे आपण या पिढीमध्ये जन्मलेलो आहोत, मागच्या पिढीत अजून जन्मलो असतो तर चांगलंच झालं असतं, पण याच्या पुढच्या पिढीमध्ये जर का आपण जन्मलो असतो तर आपण जगू शकलो नसतो. किंवा कोणी जर का म्हटलं ना अजून 100 वर्ष वाढून घ्या, तर काही आपल्याला उपयोग नाही 100 वर्ष वाढून, कारण पुढच्या टप्प्यामध्ये आपण जगू शकत नाही. इतकं भयानक कालावधी आता पुढच्या टप्प्यामध्ये येणार आहे. आणि म्हणून इथे जगून करायचं काय, जगून परमेश्वर भेटणार आहेत का आपल्याला. आमचे स्वामी तर ते अमृत निळभट्ट भांडारेकरांना पण देत होते, पण त्यांनी घेतलं नाही. ते इथेच हेच अमृत आहे लीळेंचं वगैरे, की आपली योग्यता वाढव. जीवविती शक्ती म्हणजे काय, आम्हाला जीवविती शक्ती म्हणजे जगण्याची शक्ती नाही, आमच्या योग्यता वाढवणारं, आमचा अधिकार वाढवणारं, कणव वाढवणारं जे आहे ते आम्हाला देवाकडनं प्राप्त झालं पाहिजे. आणि म्हणून अमृत श्राव्य लीळा सांगितल्या मी बैसे. आता ते म्हणतात, रामदेव काय म्हणतात, त्यांनी रामदेवाचे अंतर्बाह्य निवाले, अंतर्बाह्य निवाले. त्यांना खूप बरं वाटलं, एकदम शांतता लाभलेली आहे. तुम्ही कधीतरी हा प्रयोग करून बघा, स्मरणामध्ये लीळा आठवा आणि शांतपणे लीळेचा आनंद घ्या.
नुसतं असं आठवायची म्हणून ती आठवायची नाहीये. ती त्याचा आनंद घे त्या लीळेचा, आणि त्यानंतर जे समाधान स्मरणातनं आपल्याला साधल्या जाणार, असं समाधान आपल्याला इतर कुठल्याही कार्यातनं साधल्या जाणार नाही. येतुलेनी रामदेवी तोखोनी म्हणितले, तोषून ते म्हणतात, भले केले माई देवा, तुवा गोसाव्यांच्या अमोघा अमृतशाव्या लीळा सांगितल्या. तुम्ही खूप भलं केलं, खूप चांगलं केलं की स्वामींच्या अमृत श्राव्या अमोघा लीळा मला तुम्ही सांगितल्या. मी बैसे तेथ एक रुरू करी एकू ठकठक करी. मी एकदा बसलो की हे दोघं जण येऊन, एक जण काय करतात, रुरू करी आणि ठकठक करी. म्हणजे जर का तुम्ही आजारी असाल आणि तुमच्या बाजूला जर का सतत कोणीतरी ठोकठाक करत असेल, म्हणजे ह्याचा अर्थ वेगळा असेल, परंतु मी तुम्हाला एक सांगतो की एकच आवाज सारखा येत असेल ना, तर एका विशिष्ट वेळाने आपल्याला कंटाळ येतो, आवाजाचा कंटाळ येऊन जात असतो. तशा पद्धतीने जे ऐकायचं नाहीये, ते श्लोक असतील, चौपदी असतील, ओव्या असतील, ते सतत हे मला सांगत राहतात केशवबास आणि पंडितबास. अर्थात त्यांचाही हेतू चांगलाच आहे की अशा पद्धती काव्यमय पद्धतीने देवाचं काहीतरी त्यांच्या कानावर पडत राहावं. परंतु त्यावेळेला त्यांना ते अपेक्षित नाहीये. त्यांना लीळा सांगणं, लीळा ऐकणं हे जास्त अपेक्षित आहे. म्हणून मी जिथे बसतो तिथे एक रुरू करतो आणि एक ठकठक करतो. म्हणजे कोणी श्लोक, कोणी चौपद्या, तुवा माते निवविले. पण तुम्ही मात्र काय केलेलं आहे, तुमच्या या सांगण्यातनं मी अक्षरशः अंतःकरण माझं निवालेलं आहे. येतुलेणी तेणेची काळे की एखादा दो दिसा हे नेणी जे. आणि त्याच वेळेला का एक दोन दिवसांनी हे काही माहिती नाही, परंतु रामदेवा देहावसान मांडले. देहावसान मांडले म्हणजे शेवटचा वेळ त्यांचा जवळ आलेला आहे. तेव्हा रामदेवा देहावसान मांडले, देहावसान समयी केशवबासी महावाक्य व्याख्यान सांगितले. आणि त्यावेळेला केशवबासांनी महावाक्य व्याख्यान सांगितले, म्हणजे स्वामींचं महावाक्य त्यांना सांगितलेलं आहे, त्याचं विश्लेषण निरूपण केलेलं आहे. येतुलेनी देहावसान झाले म्हणजे महावाक्य ऐकत ऐकत देहावसान झालेलं आहे. तिघी निक्षेप केला, आणि तिघांनी काय केलेलं आहे, त्यांचा निक्षेप केला देहाचा. मग तिघे भटोबासांपाशी आलेले आहेत. येता देखुनी भटोबासी म्हटले, माई देव केशवदेव पंडितू आले. म्हणजे हे तिघही आलेले आहेत. पंडिताचे पाऊल हारी न पडे. म्हणजे येऊन तर राहिलेत पण त्यांचे पावलं असे काही समाधानपूर्वक म्हणजे व्यवस्थित पडत नाहीयेत, इकडे तिकडे इकडे तिकडे पडतायत. म्हणजे रामाचे काळे कांड पडले. रामाचे काळे कांड पडले म्हणजे योग्य प्रकारे त्यांचा देह त्यांनी क्षेपलेला आहे. काळे म्हणजे चर्मवाद्य असतं, आणि त्याच्यावर ते शब्दवेदिया जो म्हणजे हा न्याय आहे तो, किंवा एक सत्य घटनेसारखा आहे की जो शब्दवेधिया जो असतो, जिथून आवाज येतो तिथे तो बाण मारत असतो. तर त्याच्या डोळ्याला ती पट्टी बांधतात आणि तिकडे दूर कुठेतरी नगारा वाजवतात, आणि तो आवाज कुठून येतो, तो बरोबर तिकडे बाण मारतो, ते त्या नगाऱ्यामध्ये तो लागतो. तशा पद्धतीने काळे कांड पडले म्हणजे बरोबर जो काही उद्दिष्टाने रामदेव बाहेर पडले होते अट्नादिक्रमे, ते उद्दिष्ट रामदेवांचं साधल्या गेलेलं आहे. परमेश्वराच्या प्राप्तीला ते एक प्रकारे पुनःसंबंधाला म्हणा, ते गेलेले आहेत. जवते आले, ते जवळ आले आणि भटोबासांची भेटी झाली. पंडितबासी केशवबासी क्षेम वार्ता सांगितली, सगळं काय झालं कसं झालं ते. रामदेवाची अवघेची बोल सांगितले, आणि रामदेव काय काय बोलले, त्यांचे बोल शेवटच्या क्षणामध्ये काय होते ते सगळं सांगितलं. आणि मग माई देवा तू आलासी माते तुवा निवविले. ते म्हणाले की माई देवांना की तू आलास, माते तुवा निवविले म्हणजे तुमच्या येण्यामुळे माझं अंतकरण निवालं. भटोवासी अवघे ऐकूनी म्हणितले, जैसे आपण्या ते धिक्करीजे तैसेची पुढीला ते धिक्करीजे, हे सौजन्याचे कार्य किंगा. म्हणजे आपण स्वतःला जसं धिक्कारतो तसंच आपल्या सांगण्यामुळे एखाद्याला देखील तो भाव मनामध्ये स्वतःविषयी निर्माण व्हावा, म्हणजे अप्राप्ती निर्माण व्हावी,
दुःख निर्माण व्हावं आणि त्यांनी देखील ते करावं तसं हे योग्यतेचं लक्षण आहे. म्हणजे आपल्या निरूपणामुळे एखाद्याला जर का परमेश्वराच्या त्या लीळा ऐकून त्याचं अंतःकरण निवत असेल हेही चांगलं आहे आणि सोबतच त्याला अप्राप्ती भावने आणि अप्राप्ती कधी भावते जेव्हा आपल्याला परमेश्वराचे सातही पदार्थ प्राप्त झाले नाहीत. हे दुःख कधी होतं जेव्हा आपल्याला आपले दोषही देखील त्यावेळेला स्वतःला कळतात. दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा ते स्वतःचे दोष उद्भवणे मनामध्ये, त्याचं प्रायश्चित्त होणे आणि त्याच्यामुळे कर्मनाश होणे आणि त्याच्यामुळे परत योग्यता होणे अप्राप्ती भावल्यामुळे, या सगळ्या गोष्टी जर का आपल्या निरूपणामध्ये होत असतील एखाद्याच्या दुसऱ्यांच्या मनात, तर हे सुद्धा सौजन्याचे कार्यकिंगा, म्हणजे हे सुद्धा चांगलं आहे. आपल्या बोलण्यामुळे एखाद्यामध्ये तमतम निर्माण होणं, राजसपणा निर्माण होणं, याहीपेक्षा एखाद्याच्या मनात धर्मकार्य निर्माण झालं पाहिजे. आपण एखादा दोष सांगितल्यानंतर त्याला आपला राग नाही आला पाहिजे, उलट त्याला वाटलं पाहिजे हो हे तर सगळे दोष माझ्याकडे आहेत, असं त्याच्या मनामध्ये तो भाव तयार झाला पाहिजे. एखाद्याच्या अप्राप्तीला आपण निमित्त झालो पाहिजे, तो करत असलेल्या दुःखाला प्रायश्चिताला आपण निमित्त झालो पाहिजे आणि देव आठवण्याला देखील आपण निमित्त झालो पाहिजे. हे सौजन्याचं कार्य. आपण जर का सोबत सर्व जर धर्म आचरण करतो, एकमेकांना असं सौजन्य केलं पाहिजे आपण, की त्यांना पदार्थ आणून देणे वगैरे, हे तर सौजन्य असतंच. एखाद्याची सेवा आपण करतो सोबत मार्गामध्ये असताना वगैरे, हे तर सौजन्य असतंच. पण त्यांना अप्राप्ती पण निर्माण करून देता आली पाहिजे आपल्याला, असं आपलं बोलणं पाहिजे. एखाद्याला देव आठवण करून देता आली पाहिजे आपल्याला, अशा प्रकारचं आपलं बोलणं असलं पाहिजे. आपल्या उपस्थितीने अनेकांना धर्मच मिळाला पाहिजे, अशा कार्याला आपण निमित्त झालो पाहिजे. बाकी इतर सगळ्या गोष्टीला आपण निमित्त होत असतो, ते न होता अशा पद्धतीने निमित्त व्हावं, हे आजच्या या स्मृतीतनं आपण बघितलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण 59, 60 आणि 61 अशा 3 स्मृत्या श्रवण आणि चिंतन केलेले आहेत. दंडवत हो.